झाल्यानंतर दलनांनी काय म्हटलं, इयमेव विचर्चिका पादगता, वरती विचर्चिकेचं वर्णन आणि लगेच नंतर विपादिकाचं आहे. आणि तिथे दलना टीकाकार म्हणतात हीच विचर्चिका जेव्हा पायावर होते तेव्हा विचर्चिका संज्ञा जाऊन तिला विपादिका असं म्हटलं जातं. त्या विपादिका म्हणजे एक प्रकारची विचर्चिकाच आहे. तिथे दोषांचा अधिक आहे, वात कफ. भोजानी हे सांगितलंय. आणि पायावरती जशा बेगा पडतात तशाच प्रकारच्या बेगा हातावरही पडतात, त्याला विचर्चिका म्हणावं आणि पायावरच्याला विपादिका म्हणावं असे वादविवाद आहेत. पण आपण दोन्हींना विपादिका ही संज्ञा देऊया, कारण पाण्योज्ञेया दाल्यतेत्व खरं वृक्षा पाण्योज्ञेया विचर्चिका पादे विपादिका ज्ञेया भोजकारांनी असं सांगितलं आहे. तर पाणीपाद तलाश्चित दोष होऊन होणारी विचर्चिका आहे. पायाच्या तळव्यावरती आणि हाताच्या ठिकाणी तुम्हाला भेगा पडलेला दलन झालेलं पाहायला मिळत आहे. असंच हा रुग्णही आहे. या रुग्णाच्या तुम्हाला तळहातावरती उभ्या आडव्या रेषा दिसत आहेत, काही श्वेतवैवर्ण निर्माण झालेलं आहे. बोटांच्या ठिकाणी राग आहे आणि तळहाताच्या ठिकाणी काही अशा तांबूस रेषा दिसत आहेत. इथे दलन झालेले आहेत. हात फाटल्यामुळे त्या ठिकाणी व्रण झालेले आहेत. हाही रुग्ण तशाच प्रकारचा आहे. इथे मी चिकित्सा सांगताना एकच भाग, बऱ्याचशा चिकित्सा तुम्ही करू शकता, रक्तमुक्षण वगैरे तो प्रकार आहे, पण मी एक मलम तयार केलं होतं आणि प्रत्येक रुग्णाला विपादिकाच्या रुग्णाला त्याचा वापर केलेला आहे. ते म्हणजे करंज तेल. नुसतं तेल पायाला लावलं, हाताला लावलं की ते तेल सगळीकडे लागत जातं. त्याच्यापेक्षा त्याचं मलम करावं. तर ते मलम करण्याची एक पद्धत मला एका सामान्य माणसाने सांगितली होती, म्हणजे ते वैद्याने नव्हती सांगितली. आपण राळ वगैरे घेऊन जे मलम करतो त्याच्याऐवजी हे मलम सामान्य बरंच सोपं पडतं. करंज तेल, निंब तेल दोन्ही मिळून एक भाग, बी वॅक्स, नेहमीचं मेणबत्तीचं मेण नाही, बी वॅक्स एक भाग, कोकम तेल एक भाग आणि गोघृत एक भाग, अशी 4 द्रव्य एकत्र गरम करायची. गरम करताना मिल्क कुकरमध्ये केलं तर जास्त चांगलं, म्हणजे तेल करपणार नाही. हे सगळे एकजीव होतात. कुकर बाहेर खाली उतरवून ठेवलं तर जोपर्यंत कुकर गरम आहे ते जरा पातळ राहतं आणि लगेच घट्ट होऊन जातं. हे घट्ट होण्यापूर्वी जर तुम्ही छोट्या छोट्या डब्या भरून ठेवल्यात तर जास्त उपयोगी पडतं. ते मलम आपल्याला वेगळ्या पद्धतीने काढून डब्या भरायला लागत नाहीत. आणि अशा प्रकारचं मलम जर तुम्ही रुग्णाला दिलं तर दुसरं कोणतंही मलम वापरायची गरज नाही आहे. करंज तेल आणि निंब